मुशी डॅम जवळील धबधब्यात 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जे आहे आता खडबडून जागा झालेलं आहे। आपण पाहिलं तर मुशी डॅम जवळ अनधिकृत अतिक्रमण जे आहे ते देखील या ठिकाणी काढण्यात आले। अशा अनेक नियमावली जे आहेत त्या पर्यटकासाठी लागू केल्या आहेत। संध्याकाळी 6 नंतर जे आहे ते लोणावळ्यास पर्यटन करण्यास जे आहे आता प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की आता पावसाचा सीझन या ठिकाणी असला तरी अनेक पर्यटक जे आहेत या ठिकाणी येऊ लागले आहेत। त्यात आता 6 नंतर बंदी असणार आहे। काय वाटतं पर्यटकांना आपण जाणूयात। मित्र काय सांगशील आता 6 नंतर पर्यटन जे आहे ते बंद होणार आहे, काय वाटतं पर्यटक म्हणून तुला? ते इथं वर्षभरातून एकदा माणूस येतो। वर्षभरातून आल्याच्या नंतर जे वर्षभराचा आनंद असतो तो घेतात लोक आणि काही घटना अशा होतात। त्यामुळं सरकारला निर्णय घ्यायला लागतो हा, आणि तो निर्णय खरंच योग्य आहे। कारण जेणेकरून असं जे घटना होत्यात त्या घटना घडणं बंद तरी होईल असं आम्हाला पण वाटतं। त्यामुळे लवकर अजून लवकर निर्णय योग्य असल्याचं काही जणांना वाटतं। 2 दिवसापूर्वी घटना घडली, 5 जण जे आहेत ते बुडून या ठिकाणी मृत्यू पावले। त्यानंतर प्रशासनाकडून 6 वाजता आता लोणावळ्यात बंदी केली किंवा पॉइंटवर जाण्यास बंदी केली, काय वाटतं निर्णयाबद्दल? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। माझ्या हिशोबाने जे काही प्रशासनाने हे घेतलेले आहे, डिसिजन घेतलेले आहे ते बरोबर आहे। कारण 2 दिवसापूर्वी जे झालेलं आहे ते म्हणजे खूप दुःखद घटना आहे। आणि इथे कसं आहे की सगळेजण एन्जॉयमेंट करायला येतात, पण त्या मोठ्या लोकांबरोबर काही छोटे मुलं पण असतात। त्या दिवशी पण 2 छोटे बालक होते, तर छोट्या मुलांसोबत असं नाही झालं पाहिजे आणि कोणासोबत असं नाही झालं पाहिजे। त्याच्यामुळे जे काही इथल्या प्रशासनाने डिसिजन घेतलेलं आहे ते माझ्या हिशोबाने एकदम योग्य आहे। आपण पाहिलं तर योग्य असल्याचं या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत ते सांगत असतात। काय सांगशील मित्रा, 6 नंतर पर्यटन बंदी केली, आता 2 दिवसापूर्वी 5 जणांचा जो आहे ते मृत्यू आला, काय निर्णय कसा योग्य वाटतो का अयोग्य? योग्य निर्णय येतो, कारण की सरकार काय होतं, काय पर्यटन काय गोष्टी जिथं जाऊ नका म्हणतात प्रशासन, तिथं लोक जातात आणि मृत्यू पावतात। त्यामुळे अशा घटना घडणारच आहे। प्रशासनाने जर सांगितलं की ते सेफ्टीसाठी सांगतात प्रत्येकाच्या, पण लोक ऐकत नाही, ज्याचे त्याचे स्वतःचा मना करतात आणि शहीद होतात असते लोक। बरोबरच आपण पाहिलं तर या ठिकाणी योग्य निर्णय घेतला असल्याचं पर्यटकांचं जे आहे ते या ठिकाणी म्हणणं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। नको ते धाडस जे आहे ते केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचं देखील पर्यटकाकडून सांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।